खव्यासारखे दिसणारे हे मोदक अजिबात खव्याचे केलेले नाही आहेत, तरीसुद्धा बघा खव्यासारखे दिसतात आणि चवीला एकदम मस्त. बाप्पासाठी जर तुम्ही प्रसाद बनवत असाल तर अशा प्रकारे बनवा, मस्त होईल. आणि तुमच्या घरच्या साहित्यामध्ये तुम्ही कमी वेळात हा बाप्पाचा प्रसाद मोदकाच्या स्वरूपात तुम्ही बनवू शकता. तर याची चव आणि सगळंच भारी आहे. तर चला या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. तर चला गणपती बाप्पाच्या या मोदकाच्या प्रसादाला आपण सुरुवात करूया, म्हणजेच या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सगळ्यात आधी तुम्हाला सगळं साहित्य दाखवते. आणि मी 1 वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी मिल्क पावडर घेतली आहे, त्यासोबतच इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतला आहे आणि 2 छोटे चमचे मी इथे तूपसुद्धा घेतलेलं आहे. आणि तूप वितळवलं नाही आहे, घट्ट जसं आहे तुम्हाला दिसतंय तसंच आहे. हे सगळं साहित्य मी इथे घेतलं. एवढंच साहित्य लागणार आहे, त्याशिवाय फक्त आपल्याला पिठी साखर लागणार आहे, किंवा जरी साखर असेल तर तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता. तर हे झालं आपलं मोदकाचं साहित्य. इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पिठी साखर घेतली. तर ही मिल्क पावडर या वाटीने मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. थोडेसे खडे आहेत त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच घालून घेतली. दळायची ती थोडीशी. आणि याच्यामध्ये 2 हिरव्या वेलची घालायच्या, फक्त आपल्याला आतला जो काळा गर आहे तोच घालायचा आहे. आणि जर तुम्ही साखर घेत असाल ना तर साखर पाऊण वाटी साखर घ्या, किंवा तुम्हाला जास्त गोड पसंत असेल तर तुम्ही वाढवू शकता प्रमाण. तर मी या बेसन पिठाच्या प्रमाणे साखर घेतलेली आहे. आणि जे मिल्क पावडर आहे आपलं ते सुद्धा गोड आहे. तर अशा प्रकारे हे मी पिठी साखर जी आहे परत एकदा दळून घेतली, म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या. आणि इथे मी एक कढई ठेवली आता. आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात आधी आपला रवा चांगला खरपूस भाजायचा, जसं आपण नेहमी रवा भाजतो तसाच भाजून घ्यायचा आहे. इथे खरपूस रवा भाजून झाला. 2 ते 3 मिनिटं मी रवा भाजून घेतला. हा रवा मी बाजूला काढून घेते. आता याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं, जे वाटीच्या प्रमाणात घेतलं ते सगळं तूप मी ओतून घेतलं. आणि बेसन पीठसुद्धा ओतून घेतले. हवं तर तुम्ही आधी बेसन पीठ भाजून मग तूप घालून भाजू शकता, अजून कमी तूप लागेल तुम्हाला, असं केलं तरी चालेल, पण मी इथे तुपामध्ये भाजते. आता तुम्ही लाडवाचं जे बेसन भाजताना तसंच भाजून घ्यायचं खरपूस. बघा अशा रंगावरती मी सगळं बेसन आहे ते भाजून घेतलं. जवळजवळ मला 10 ते 12 मिनिटं लागली. एकदम मीडियम गॅसवर मी भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये पिठी साखर घातली मी. आणि मिल्क पावडर आता थोड्या वेळातच घालते. बघा सगळे मिल्क पावडर घालून घेतली. या मोदकाला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. आणि जे मिल्क पावडरमध्ये वाटीमध्ये जी मिल्क पावडर होती त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. आणि लगेचच तो रवासुद्धा घालून घेतला. तर सगळं मिश्रण आहे ना तुम्हाला एकजीव करून घ्यायचं, चांगलं सुकवायचं घट्टसर, जोपर्यंत त्याला तूप असं निघत नाही बाजूला तोपर्यंत सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर. हे आपलं जे मोदकाचं मिश्रण आहे मस्त तयार झालेलं आहे. ही कढईला थोडंसं चिटकले आहे, हवं तर तुम्ही थोडंसं तूप घालून भाजू शकता. आणि उरलेली जी पिठी साखर आहे मी सगळी घालून घेतली. आधी अंदाज घ्यायचा गोडाचा आणि मगच घालायचं आहे. आता हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेतलं. हलकं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते. इथे थोडंसं मिश्रण कोमट गरम आहे, त्यामध्ये थोडंसं हलकं ना मळून घ्यायचं. जरा गुठळ्या वगैरे असतील ना ते मोडून घ्यायचं, हलकं थंड करायचं आहे. आणि आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे, त्यामुळे काय करायचं, हे मळून झालं थोडंसं मिश्रण सगळं मोदकाचं, तर मग आपण एक साच्यामध्ये भरून छान सुबक असे मिठाईसारखे मोदक तयार करायचे आहेत. तर हे बघा अशा प्रकारचा साचा माझ्याकडे आहे. या साच्यामध्ये मी हे बाप्पाचे जे मोदकाचा प्रसाद आहे तो मी बनवते. आणि छान असा आकार येईल या साच्याने. तर सगळं मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं. मी सुरुवातीला असं खोलून भरत होते पण ते काही जमलं नाही. मग असं दाबून भरायचं, म्हणजे वरच्या टोकापर्यंत छान टोकेरी असे मोदक सुबक दिसतात. चांगलं दाबून भरलं मिश्रण की मोदकाचा आकार चांगला येतो. तर अशा प्रकारे बघा मी भरते, जसं तुम्हाला दिसत असेल. जसे तुम्ही हे मोदक भरायला घ्याल ना किंवा मळून घेतलं ना हे मिश्रण, हलकं तूप तुम्हाला ते सुटलेलं दिसेल त्या मोदकाच्या मिश्रणाला. आणि मोदक दिसायला खरंच सुबक दिसतात, तूपही जास्त लागणार नाही. आणि हे मोदक खायला खव्यासारखेच लागतात, हलकेच तुम्हाला लाडवासारखे लागतील. नाहीतर कोणाला ओळखतासुद्धा येणार नाही की तुम्ही याच्यामध्ये बेसन वापरलेलं आहे. तुम्ही समप्रमाण पण घेऊ शकता.
मिल्क पावडर आणि बेसन पिठाचं असं जरी केलं तुम्ही तरी तुमचे हे प्रसादाचे जे मोदक आहेत छान होतील। तर हे बघा मस्त आकार आलेला आहे। तुम्हाला मी एक काढूनसुद्धा दाखवलं आहे आणि दुसरा एक तुम्हाला मी करून दाखवते आणि दिसायला पण बघा मस्त दिसत आहेत। छानच प्रसाद तयार झाला आहे। आपण बाहेर जसं दुकानात घ्यायला जातो त्याच प्रकारचे हे मोदक दिसत आहेत खव्यासारखे। तर एक अजून मी मोदक इथे भरायला घेतलेला आहे। हे पहा इथे दुसरासुद्धा मोदक छान मी दाबून भरला, त्यामुळे बघा मस्त टोक वरती आलेलं आहे आणि आकार व्यवस्थित आलेला आहे आणि खरंच याचा सुगंध खूप छान येतोय चवीला। खरंच छान झालेले आहेत हे मोदक। तर अशा प्रकारे बाकीचे मी करून घेते। तर हे बघा इथे जवळजवळ 10 मोदक झालेले आहेत। 11 होता राहिले, थोडंसं मिश्रण उरलेलं आणि हे पहा आपले छान असे खव्यासारखे दिसणारे हे मोदक मस्त तयार करून घेतले। रेसिपी जर पूर्ण बघितली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा। जोपर्यंत गणेश चतुर्थी येत नाही तोपर्यंत सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना सोपी रेसिपी माहीत पडू द्या आणि तुम्हीसुद्धा बनवा। जर बनवली तर कमेंट करून मला नक्की सांगा। तर हे बघा एक तोडून तुम्हाला दाखवते, बघा मस्त माव्यासारखे आणि एकदम खव्यासारखे लागणारे हे मोदक दिसत आहेत आणि खरंच चवीला खूप भारी झालेले आहेत। गणेश चतुर्थी जवळच आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा करता येईल। मी म्हणूनच अगोदरच हा व्हिडिओ पोस्ट करते आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।